नमस्कार मंडळी, माझं नाव संजय मागाडे, कलाशृंगार फिल्म प्रोडक्शनचा संचालक, त्याचप्रमाणे लेखक. मी आपल्या नवोदित कलाकारांसाठी तसेच आता सध्या यूट्यूब चॅनल आहे, यावरून जे प्रसारित होणारे शॉर्ट फिल्म म्हणा, वेब सिरीज म्हणा, वेब सिनेमा, अल्बम सॉन्ग म्हणा, ह्याची जी निर्मिती करणारी लोक आहेत, तर त्या लोकांसाठी एक अशी खुश खबर आणलेली आहे. आपण ज्यावेळेला कुठल्या लोकेशनवर शूटिंग करायला जातात तर त्या ठिकाणी कलाकारांची राहण्याची सोय, जेवणाची, खाण्याची सोय या बऱ्याच गैरसोयी असतात आणि त्यामुळं काही कलाकारांना अडचणी येत असतात. तर ह्या अडचणी येऊ नये यासाठी आम्ही एक पर्याय काढलेला आहे. आमच्या परिचयाचे माननीय हनुमंत भापकर यांचं या ठिकाणी निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र आहे आणि त्या पर्यटन केंद्राच्या ठिकाणी कलाकारांची राहण्याची, जेवणाची, खाण्याची संपूर्ण अगदी वाजवी दरात सोय केली जाईल. तर या पर्यटन क्षेत्राचे मालक हनुमंत भापकर साहेब हे आपल्या त्यांच्या पर्यटन केंद्राबद्दल थोडक्यात सांगतील. नमस्कार. मी निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्रासंदर्भात आपल्या सर्व नागरिकांना माहिती देत आहे की हे निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र संपूर्ण 5 एकराच्या क्षेत्रामध्ये वसलेलं असून या ठिकाणी पर्यटकांना प्रथमतः 100% ऑक्सिजन पूरक वातावरण, स्वच्छ हवा आहे. या ठिकाणी शेतीला जोडधंदा म्हणून निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र आम्ही गेले 4 वर्षापासून चालवत असताना 20 देशामध्ये या कृषी पर्यटन केंद्राचा नंबर आलेला आहे. जेणेकरून या ठिकाणी शेतीला जोडधंदा, गांडूळखत असेल, वर्मीवॉश असेल, त्याचबरोबरती एन्जॉयमेंटसाठी या ठिकाणी रेन डान्स आहे, बोटिंग आहे, स्विमिंग पूल आहे आणि ॲडव्हेंचर गेम आहेत, रोपवे आहेत, झुलता पूल आहे, झाडावरचे झोके आहेत, अनेक अशा ॲक्टिव्हिटी आहेत, अनेक ठिकाणी फोटो सेशनचे पॉईंट आहेत आणि त्याचा आस्वाद आपण सर्वजण घेऊ शकता. आणि अतिशय वाजवी दरामध्ये या ठिकाणी सेंद्रिय भाजीपाल्यापासून तयार केलेलं जेवण या ठिकाणी भेटतं आणि ते सेंद्रिय जेवण अतिशय आरोग्याला लाभदायक आहे आणि त्याची काळाची गरज असल्यामुळं या ठिकाणी आम्ही गेले 4 वर्षापासून सेंद्रिय या ठिकाणी जेवण देत असतो. हे केंद्रापासून जवळच अष्टविनायक मंदिर आहे 2 किलोमीटरवरती, त्याचबरोबरती 20 किलोमीटरवरती जेजुरीचा खंडोबा आहे, 22 किलोमीटरवरती सोमेश्वर मंदिर आहे, 22 किलोमीटरवरती पुन्हा बुलेश्वर पुरातन काळातील एक महत्त्वाचं ठिकाण आहे. म्हणजे 4 दैवतांचं या ठिकाणी संगम असं मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं अनेक पर्यटक अनेक शहरी भागातून, ग्रामीण भागातून या ठिकाणी येऊन आपलं मन मोकळं करून या ठिकाणी या भागात येथील चांगल्या हवेचा आस्वाद घेतात. मी सर्वांना हेच सांगेल की या ठिकाणी आपण अवश्य यावं. या ठिकाणी अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात, अनेक महिलांचे ग्रुप येत असतात. त्याचबरोबर ते या ठिकाणी हुरडा पार्टीचा फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतो. त्याचबरोबर ती 12 महिन्याचे 12 सण जे आपले महाराष्ट्रातील हिंदू संस्कृती आणि पारंपरिकता लोप पावत चाललेले असल्या आहे, त्याचे आम्ही या ठिकाणी जिवंत दर्शन घडवून आणत असतो. 12 महिन्याचे 12 सण करत असताना पुरणपोळीचं त्या ठिकाणी जेवण महिलांना दिलं जातं. त्याचबरोबर ती श्रावण महोत्सव या ठिकाणी राबवला जातो. बैलपोळ्याचा मोठा या ठिकाणी सहन केला जातो. हेच मला सर्वांना सांगायचं, आव्हान करायचं आहे की आपण अवश्य या ठिकाणी भेट द्यावी. त्याचबरोबर या पर्यटन केंद्रामध्ये राहण्याची उत्तम सोय आहे, जेवणाचं उत्तम सोय आहे आणि माझे सहकारी मित्र संजय मागाडे यांनी आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कलावंतांना असेल, ज्यांच्याकडे जे जे गुण आहेत त्या सर्व गुणवंतांना या ठिकाणी आपलं गुण संपन्न करण्यासाठी, एखादी कला दाखवण्यासाठी, एखादी सिरीज रिलीज करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या 5 एकराचं संपूर्ण क्षेत्र त्यांच्यासाठी उपलब्ध विना मोबदल्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. फक्त अल्प दरामध्ये या ठिकाणी राहण्याचा आणि जेवण्याच्या ठिकाणी या ठिकाणी खर्च आकारला जाईल. बाकी काही नाही. आपण सर्वांनी अवश्य यावं आणि यानंतर बाकीची माहिती या पर्यटन केंद्राच्या संचालिका संगीता भापकर आपणासमोर मनोगत व्यक्त करते.